तर विषय असा झालता भावानो, मल्ल्याची गाडी काय 2 दिवस भरलीच नव्हती, कारण की त्याचा माल होता हुडकवायचा, हुडाच्या आत माल बसत नव्हता. तर चला काय होते बघूया. तर जय श्रीराम मित्रांनो, गाडी भरायला आलतो बघा जॉन्सन कंपनीमध्ये, टाइल्स भरायची होती. आपलं पण काम झालं मस्त पैकी. मल्ल्याची पण गाडी काय मुंबईतनं भरली नव्हती 2 दिवस. भावाला चल म्हणलं मग येतो गुजरातला. कंपनीमध्ये तिथं आल्या गाडी लागली बघा भरायला. हे असं मशीननं टाइल्स भरतात बघा. आता मला वाटलं मशीननं भरणार म्हटल्यावर गाडी झाम दिशी भरेल, पण काय तिथलं साहेब म्हणले 10 वाजेपर्यंत भरत्या, बसा निवांत. मग त्या कंपनीमध्ये लॉन होतो, तिथे जरा टाइमपास केला. मग मल्ल्या म्हटलं गाडी जरा ऑइल चेक करूया, 4-5 तास उभा आहे गाडी. गाडी जरा किरकोळ काम बघितलं बघा आणि गाडीची काच मस्तपैकी पुसून घेतलो, कारण की आपल्याला निघायचं होतं संध्याकाळी. गाडी लोडिंगला अजून 1-1.5 तास होता. मग म्हटलं मस्तपैकी जेवून येऊया. मस्तपैकी अंडा करी मागवली बघा. पण त्या अंडा करी मित्रांनो आपले सांगली कोल्हापूर सारखी कुठे मिळतं हो. आता काय तर टाइम आहे महाराजांना खायचं, आणि त्या टायमासाठी आम्ही 2 किलोमीटर जेवायला गेलो चालत. जेवून त्यानं आल्याला बघितलं गाडी भरलेली, बांधून त्यांनी घेतली बघा मस्तपैकी, काटा करून लावली साईडला. जरा लिफ्टिंगचं बारीक मध्ये बटन खराब झालं, भावानं तेवढं दुरुस्त केला बघा आणि निघायला चालू केलं कंपनीतनं. आम्ही जिथनं चाललेलो नाही ते मुंबई गोवा रोड होता. मी एक 80 किलोमीटर रनिंग मारलं बघा आणि मल्हारला दिली गाडी चालवायला, कारण की आपल्याला जरा मुंबईचा रस्ता बघायचा होता कसं काय. ह्या भावाची काय दिवाळी आत्ताच चालू झाल्या बघा. मुंबईतनं काय गाडी चालवायला मी घेतली असती, पण फोनवर मॅप बघत आहे का नाही मला रस्ता माहित व्हायचा होता, त्यामुळे जरा साईडला मी बसलेलो. मुंबईच्या रेल्वे स्टेशनच्या साईडनच गर्दी चालू झाली बघा. हिथनं जरा आता कळायचं बंद झालं आम्हाला. मुंबईची नो एंट्री रात्रीची बंद झाली का नाही, त्यामुळे आम्ही आहे का नाही मस्तपैकी रात्रीच गाडी गाठली मुंबईमध्ये. रात्रीची काही गर्दी नसते म्हणून. आणि पुढे आल्यावर आहे का नाही उजवीकडे नाशिकला एक पूल जाते आणि डावीकडे घोडबंदरला एक जाते. आपल्याला घोडबंदरला वळायचं असते. आता मुंबई पास करावी म्हटल्यावर काही गर्दी लागणार नाही. लागला जाम. हे बघा मोठा हत्ती आमच्या पुढे अडकलाय. आणि मित्रांनो असल्या गर्दीमध्ये चोर असतात, आणि ती चोर मी मोठ्या ब्लॉग मध्ये दाखवले आपल्या युट्यूबच्या, जाऊन बघा लगेच, लिंक आपल्या बायोवर आहे. मग काय 2.5 तासात मुंबई पार केली बघा. लागलो अहमदाबाद रोडला, चहा पिलाव मस्तपैकी. जरा कंटाळा आलता मुंबईमध्ये. कसं आहे जरा सकाळचं वातावरण 1 नंबर होतो. गाडीचा व्हिडिओ पण मस्तपैकी आला बघा. तर मित्रांनो अहमदाबादचा आपला प्रवास चालू झालाय. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. हे ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चला.